विदुला. श्रीकृष्ण शिष्टाई करता धृतराष्ट्राकडे आला असताना विदुराच्या घरी राहत असलेल्या कुंतीला तो भेटला. तेव्हा कुंतीने त्याच्याकरवी आपल्या पुत्रांना राजधर्माने युद्ध करून आपले राज्य परत जिंकण्याचा आणि द्रौपदीच्या अपमानाचे परिमार्जन करण्याचा निरोप दिला. आणि आपल्या या निरोपाला वजन प्राप्त करून देण्यासाठी तिने विदुलेचा दाखला दिला. कोण ही विदुला? विदुला कुलीन, यशस्विनी, तापट, क्षात्र धर्मरत, निग्रही, दूरदर्शिनी, बहुश्रुत व राजसभेमध्ये विख्यात होती. तिचा विवाह सौवीर नरेशाशी झाला होता. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिचा पुत्र संजय गादीवर आला व राज्य सकट हाकू लागला. त्याच्या दुर्दैवाने सिंधू राजाने त्याच्यावर आक्रमण केले व त्याचा पराभव केला. अननुभवी संजय या पराभवामुळे खचला व खिन्न राहू लागला. त्याला जेवणखाण गोड लागेना. एखाद्या आजारी माणसासारखा दिसणाऱ्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या आपल्या पुत्राचा विदुलेला अत्यंत संताप आला व तिने त्याची निर्भर्त्सना सुरू केली. ती संजयाला म्हणाली, हे मूढा, तू खरेच माझ्या आणि तुझ्या पित्याच्या पोटी जन्म घेतला आहेस काय? तू पूर्ण जीवनभर असाच नैराश्याच्या गर्तेत पडून राहणार आहेस काय? हातपाय गाळून बसण्याऐवजी तू मरत का नाहीस? अरे उठ, काही पराक्रम कर. असा कोंड्याच्या अग्नीप्रमाणे नुसता धुमसत राहू नकोस. तू टेंभुर्णीच्या कोलिताप्रमाणे पेटून उठ. प्रयत्न न करता तुला यश मिळणार आहे काय? काहीतरी उद्योग करीत राहा. जय पराजयाची चिंता करू नकोस. साम दाम भेद हे उपाय करण्याची वेळ निघून गेलेली आहे. आता फक्त दंड आणि दंडच, तोच कामी येणार आहे. अरे नपुसका, तू फक्त जनसंख्येची भरती करण्यास जन्माला आलेला आहेस काय? तुझ्यासारखा पुत्र मातेच्या विष्ठे समान असतो, निरुपयोगी. तुझ्यासारख्या निष्क्रोध, निरुत्साही, नपुसक शत्रुनंदन पुत्राला कोणतीही क्षत्राणी जन्मास न घालो.